नमस्कार. पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, सकाळी सकाळी बाहेर आली होती. आज जरा जास्तच लवकर उठली रोजच्यापेक्षा. आज मी 5:30लाच उठली होती. पटपट आवरून वगैरे घेतलं आणि आभाळ तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी असं धुंद झालेलं आहे. इकडून सगळीकडनंच आभाळ असं. त्याच्यामुळे पटकन उठून मी चूल पेटवली आहे. तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार. तर बघू शकता तुम्ही ही गुलाबाची फुलं मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती तुम्हाला. तर किती छोटी छोटी होती आणि ह्या कळ्या पण बघा तुम्ही, खूप सुंदर अशी फुलं आली आहेत. तर चला तुम्हाला इकडे पारिजातकचं झाड दाखवते मी. यालासुद्धा खूप सारी फुलं लागली आहेत, बघू शकता तुम्ही. हे तोडू नको. आणि हे बघा, सकाळी सकाळी उठलं क्षितिजने फुल इकडे तोडून घेतले. आता देवायला वाहायचे आहेत, पण त्याला कुठे काय माहिती, आता आंघोळ झाल्याशिवाय देवाला फुलं तरी कशी वाहणार ना. त्याने तोडून घेतलं. तर हे बघा, कोरफडीचं झाड मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. माझा व्हिडिओ कुठे स्किप न करता असा शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा. तर इकडे बघू शकता तुम्ही, क्षितिज माती खेळते, कारण मी इकडे बाहेर झाडायला आली. आणि आज क्षितिज 4:30 वाजल्यापासूनच पहाटेपासून जागा आहे. त्याच्यामुळे मी पण 5:30लाच उठले. सगळं आवरलं, घरातलं वगैरे झाडून वगैरे घेतलं. म्हटलं चला चूल पेटवा. इकडे पाणी ठेवलं चुलीवर आणि हा इथे असा माती खेळतोय. बघू बाळा, काय करतो? माती खेळतो. तशी करतो माती. बघा, हे इकडेचं माती खेळायचं काम सुरू आहे. इकडे चुलीला छान जाळ लावला मी. आता मस्त आमचं पाणी तापल. आणि तर हे बघू शकता तुम्ही, हे झाड पण अगदी छोटंसं आहे, पण हे सुद्धा खूप सारं बहरून गेले आणि यालासुद्धा खूप जास्त फुलं आली आहेत. तुमच्याकडे हे झाडं असेल तर मला नक्की सांगा, कारण ह्या झाडामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची ही झाडं आहेत. आणि मला हे फुलं खूप आवडतात. माझ्या माहेरी पण याचं खूप मोठं झाड आहे. आता मी तुम्हाला कालची कळी दाखवली होती, तर हे बघू शकता कालची कळी कशी झाली आहे आणि बाकीची फुलं उमललेली कशी दिसत आहेत. सुरुवातीला ते कळीमुळे वाकडे वाकडे पानं असतात. तर हे बघू शकता इथे तुम्ही, ही कळी आहे, खूप सुंदर आहे. तर चला, मी आणखी तुम्हाला शुभेच्छाच दिला नाही आहेत. श्रावणातील पहिल्या सोमवाराच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना सुरू होऊन 2-3 दिवस झाले आणि आज आहे पहिला सोमवार. तर चला, आता बाहेरचं नेचर वगैरे तुम्हाला निसर्ग तर दाखवून झालेला आहे. आता व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही कंटिन्यू करत राहा, कारण मी आज मस्त छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. कारण 3 वर्षानंतर मी माझा उपवास धरते आहे. कारण मध्ये मी क्षितिज लहान असल्यामुळे उपवास करत नव्हती आणि आता मी पुन्हा उपवास करायला सुरुवात केली आहे. तर चला, असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घरात आल्यावर आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर आंघोळ झाल्यावर साबुदाणा भिजू घातला. तर तुम्ही बघू शकता इकडे साबुदाणा भिजू घातला. आता मी 1.5 ते 2 तास भिजू घालणार आहे. म्हटलं तोपर्यंत साबुदाणा भिजतोय, तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे आणि दूध, शेंगदाणे परतून भाजून घेऊया आणि दूध देखील तापून घेऊया. तिकडे साबुदाणा भिजायला ठेवून मी इकडे शेंगदाणे भाजायला घेतले आणि एका गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं. आताच दूध आलं होतं आणि हा बघा कसा ओरडतोय. हां, मी शेंगदाणे भाजलेत आणि तो शेंगदाणे खातोय म्हणून तुम्हाला सांगतोय. हां, तर चला, आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत, दूध तापत आहे, त्यामुळे इथे बसलेली आहे मी. एवढं झालं की लगेच मी आता सकाळी सकाळी देवपूजा करायला बसणार आहे, कारण खूप दिवसानंतर माझ्याकडे देवपूजा करायला आली आहे. खूप छान वाटते मला. सकाळी मी आज व्यायाम केला उठल्या आणि ह्याने यानं केला नाही, म्हणून तो आता व्यायाम करतोय. जसं मी करत होती सेम तसं करतोय. आणि हा बघा, आहोंनी कसा पाठीमागे टॉवेल फेकलाय. अजिबात ऐकत नाहीत आणि मलाच बोलतात तू घरामध्ये खूप पसारा करतेस. हा बघा, इथं व्यायाम चाललाय. तर चला, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. बाय. क्षितिजला बाय करा सगळ्यांनी. देवपूजा झाली माझी मस्त करून आणि आता मी आली बाहेर फुलं घ्यायला. तुळशीला पाणी वगैरे घातलं, छोटीशी रांगोळी काढली घरात तुळशीसमोर आणि इकडे मी फुलं घ्यायला आली. खूप सारी फुलं उमलली आहे आणि या झाडावरती मुंग्यासुद्धा असतात. महादेवाला खूप प्रिय आहेत ही गोकर्णीची फुले. अजून आपल्याला पांढरी फुले पण घ्यायची. आता मी इथं देवाला थोडीशी ठेवण्यासाठी घेते आहे. आणि बघा, एवढी फुलं मी काढली आहेत आणि बाकीची फुलं मी तशीच ठेवते, कारण मला गावामध्ये महादेवाला जायचं आहे. तर तिकडे जाताना सुद्धा मला फुलं न्यावी लागतील, म्हणून मी सगळी काही फुलं तोडत नाही. आता गोकर्णीची आणि चांदीपाटची फुलं तर घेतली. आता मी आली आहे पारिजातकाच्या झाडाकडे. यालासुद्धा बरेच फुलं होती, सकाळी मी तुम्हाला दाखवलं. तर हे बघा, ही अशी छोटी छोटी पारिजातकाची फुलं आहेत, ते लगेच गळून पडतात.
आणखी बघू आपण कुठे आहेत का. इकडे बघा, इकडे सुद्धा आणखी आहे पारिजातकाची फुले. याचा वास खूप छान येतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पारिजातकाचा एकदम सडाच पडतो खाली फुलांचा, कारण ते लगेच गळून जातात. तर हे बघा इथं खाली आता गवत तर खूप आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे खाली पडलेली फुलंसुद्धा ही ताजीच आहेत, सकाळी पडलेली आहेत. तीच मी आता देवासाठी गोळा करते. हे बघू शकता तुम्ही, इकडे देखील पडलेली आहेत पारिजातकाची फुले. हे बघू शकता, अशी खाली पडतात फुले. हे लगेच गळून पडतात, त्याचे खूप नाजूक असतात ती फुले. आणि हे बघा, एवढी सारी फुलं मी गोळा केली. तर आता ही सगळी आपण देवासमोर नेऊन ठेवणार आहोत, म्हणजे देवाला वाहणार आहोत. इकडे महादेवाला फुलं वगैरे वाहिली, तुळशीला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि महादेवाला भस्म देखील लावलं. इथं अगरबत्ती लावून घेतली. आणि ही बघा, ही आहेत सगळी फुलं. आणि 2 गुलाबाची फुलं पण मी काढून घेतली. बाकीची तर काही क्षितिजने सकाळीच तोडली होती. आणि ही तुळशी पुढे एकदम छोटीशी रांगोळी काढली. आता उशीर झाला आहे, रांगोळीमध्ये रंग वगैरे मी काही भरले नाही, पण आपली छोटीशी काढली आहे. आता देवासमोर फुलं वाहिल्यावर तुम्हाला तेथील देखील थोडंसं शूट मी दाखवणार आहे. हे बघा, अशी छोटीशी रांगोळी काढली. आता कलर्स शोधत बसायला माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, म्हणून मी आपलं व्हाईट कलरमध्येच रांगोळी घेतली आहे. सकाळी सकाळी देवपूजा केली की छान प्रसन्न वाटतं. तर हे बघा, माझी देवपूजा वगैरे करून झाली. आणि आज मी इकडची खिडकी पण उघडी ठेवली आहे, कारण बाहेरची थंड हवा आतमध्ये येईल आणि फ्रेश वाटेल म्हणून ती उघडी केली आहे, खिडकी उघडली आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे छान अशी धूप लावली आहे, खूप छान सुवासिक वास सुटला आहे. इथे देवाला दिवा वगैरे लावून घेतला आहे, अगरबत्ती लावून घेतली, कारण आज आहे श्रावणी सोमवार आणि माझा उपवास आहे. त्याच्यामुळे देवपूजा माझ्याकडे आहे. आणि सासूबाई पण गावाला गेल्यात, त्याच्यामुळे देवपूजा तर आता रोज माझ्याकडेच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला रोज शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं रुटीन पाहायला मिळेल. आणि ही घंटी आम्ही पंढरपूरला गेलो होतो अधिक महिन्यामध्ये, म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये, तेव्हा तिथून मी घेतली होती, कारण आमच्याकडे अशी घंटीच नव्हती. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. पहिल्या श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. छोटे छोटे 2 बटाटे इकडे मी चिरून घेतले आहेत, कारण मला साबुदाणा खिचडी म्हटलं की बटाटा हा लागतोच. इकडे भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. आता थोडासा छोटा, थोडासा मोठा, म्हणजे बारीक मोठा असा घेतला आहे. जास्त बारीक पण केलेलं नाही, कारण खिचडीमध्ये शेंगदाणे मोठे असतील तरच छान लागतात. आणि हे बघा, इकडं साबुदाणा माझा सकाळीच आंघोळ झाल्यावर मी भिजू घातला होता आणि हा इकडे छान भिजलेला आहे. तर आपण आता खिचडी बनवणार आहोत. इकडे तूप गरम करायला ठेवले. म्हटलं चला तुपामध्ये छान बटाटे परतून घेऊया, कारण आहोंनी सांगितलं होतं की मला तुपातली खिचडी खायची, म्हणून इकडे तूप घेतले. तुपामध्ये बटाटा परतायला ठेवला आहे. इकडे मिरची मी अगोदरच बारीक करून ठेवली होती, कारण लाईटीचं काही सांगता येत नाही, लाईट कधी पण जाते. अचानक लाईटीचं काही काम निघलं तर कधी पण गेली का मग 2-2 तास येत नाही. शक्यतो तसं आमच्याकडे लाईट जातच नाही, पण आपल्याला जेव्हा अर्जंट काम असतं तेव्हा तर लाईट नक्की जाते. असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा घडलं. त्याच्यामुळे मी इकडे सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती. इकडे बटाटे छान मस्त तुपामध्ये परतून घेतले मी. आणि इकडे बघा, खूप सारी हिरवी मिरची वाटली, कारण आम्हाला तिखट खिचडी आवडते. आता बटाटे परतले म्हणून म्हटलं चला आता मिरची पण छान अशी परतून घेऊन, म्हणजे टेस्ट छान येते. कोणी कोणी काय करतं, मिरची परततच नाहीत जास्त, ते लगेच साबुदाणा टाकून देतात त्याच्यामध्ये परतायला, त्याच्यामुळे ते छान लागत नाही. पण जर मिरचीसुद्धा अशी तळली गेली तर साबुदाणा खूप चविष्ट होतो. आता हे मस्त परतून होते तोपर्यंत मी आपलं इकडं शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहे. तर काही मिरच्या बारीकच नाही झाल्या, तरी पण मी त्या तशाच टाकल्या. म्हटलं असू दे, छान व्यवस्थित तळी तर खाता येईल, नाही तर काढून बाजूला फेकून देता येईल. बटाटा तर तुपामध्ये छान परतून झाला आहे. मिरचीसुद्धा खूप छान परतली गेली आहे. तरी बघू शकता तुम्ही, इकडं कडक व्हायला लागली मिरची, कारण खूप छान तळली आहे. तोपर्यंत मी इकडे साबुदाण्यामध्ये
भाजून छान बारीक केलेले शेंगदाणे मिक्स केलेत आणि आता हे सगळं मी खिचडी साबुदाणा याच्यामध्ये टाकणार आहे आणि मस्त खिचडी बनवणार आहे. आहे आणखी भरपूर साबुदाणा, पण म्हटलं थोडंसं अगोदर मिक्स करून घ्यावं कारण मिरची जास्त करपून जायला लागली आहे, कारण खूप बारीक केली आहे मी. सगळा साबुदाणा मी इकडे टाकून घेतलेला आहे आणि आता छान असं परतून घेते मी इकडे खिचडी. कोणाकोणाला खिचडी आवडते त्यांनी मला कमेंट करून सांगा. मी साबुदाणा वडे खिचडीपेक्षा जास्त साबुदाणा वडे कोणाला आवडतात त्यांनीसुद्धा सांगा. आणि प्लीज माझं चॅनेल नवीन आहे, मला सहकार्य करा आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, सपोर्ट करा आणि शेअर देखील करा. आता 10 मिनटं खिचडी परतल्यावर खूप छान होईल. मीठ अगोदरच मी घातले मिरची बारीक करताना, त्याच्यामुळे मी वरून मीठ टाकणार नाही आहे कारण खूप जास्त मीठ घातलं होतं मी. खिचडी मस्त परतून झालेली आहे आणि आता मी इकडे देवाला खिचडी मांडायला क्षितिजकडे देणार आहे. हे बघा इथे मी वाटी घेतली आता, कारण देवाची प्लेट कुठे आहे सापडलीच नाही म्हणून वाटी घेतली. तू जवळ देवाला ठेवून ये खिचडी, मग तुला खायला देते. रांगोळी पुसायची नाही, लांबून ठेव. पाया पड ना. हे बघा हा इकडे पाया पडतोय, आशीर्वाद घे. नको म्हणतोय आशीर्वाद. चला आता छान अशी खिचडी बनलेली आहे आणि क्षितिजचे पप्पासुद्धा आता घरी आलेले आहेत. आणि हो, काय देऊ? खिचडी देऊ तुला? हां या म्हणा खिचडी खायला. हां तर चला, छान असं साबुदाणा तयार झाला आहे. देवाला पण ठेवलेला आहे. आता मी आणि क्षितिजचे पप्पा मस्त साबुदाणा खाणार आहोत, कारण मला आहे आज श्रावणी सोमवार. आहो धरतील की नाही माहीत नाही, कारण आता मी माझा धरला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा.